बॅटिंग करताना सलामी जोडी आपण पाहतोय हरेश केनी आणि दुसऱ्या बाजूला विक्रम भोईर आणि बघा ज्याने या खऱ्या अर्थाने 40+ स्पर्धा गाजवली आहे गोलंदाजीमध्ये तो कॅप्टन कूल विनोद पाटील. लक्षात घ्या 20 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करायचे संदर्भ संघ जरी आपल्याला वेळ असेल. आणि पिंट्या शेठ पाटील यांची बघा रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळते. तिशा चला मॅचला सुरुवात होते. संदर्भ सपाट संघ निल्सनला आम्ही निल्सन चे कौतुक करू. निल्सनला माहिती आहे की एक्झॅक्ट आम्ही पहिलाच बॉल आपण पाहतोय मिडॉन वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. मधु पाटील सिंगलने फायनल मॅचचा खात उघडला जातं. हरेश केने कारण फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. संदर्भ 40+ आणि दुसऱ्या बाजूला श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदर्भ 40+ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी रुद्र 11 चिकनकर 40+ संघ असे दोन बलाढ्य संघांमध्ये 40+ ची मेगा फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि यानंतर रेग्युलरची फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. आदेश दादा भगत यांचा संघ गणेश कृपा दिवा आणि पिंटू शेठ पाटील यांचा सपाट संघ. इथे फटका चांगला आहे. या दरम्यान आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. विक्रम भोईरच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. थोडंसं गाणं जास्त होत्या रंगाबाईसाठी की रंगाबाईला माहिती यानंतर ही फायनल आणि त्यानंतर रेग्युलरची फायनल. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. मी मगाशीच उल्लेख केला कॅप्टन कूल विनोद पाटीलने या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्यांच्याही सौभाग्यवती सामना पाहत असतील त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. विनोद पाटील यांच्याही पत्नी क्रिकेटची प्रचंड आवड आहे. पाटील कुटुंबीय म्हटल्यानंतर सर्वच आमच्या माता भगिनी संदर्भ गावच्या त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. बॅकफुटला गेले चेंडू हवेत आहे. गलीमध्ये एक चांगला झेल टिपलाय प्रवीण पाटीलने. कॅप्टन कूल विनोद पाटीलच्या खात्यामध्ये पहिली विकेट. उद्योजक आपण पाहतोय दातुलीची यांच्याकडनं रंगाबाई तुमच्यासाठी 500 रुपयाचं कॅश पाहिजे लगेचच द्यायचे. रंगाबाई ते 500 रुपये आम्ही मंगेश दादा पाटील आमचे आयोजन समितीचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. नाही रंगाबाई बघा ना भरपूर धकलेत. मग काय डान्स करतात. नाही कलाकार भरपूर आहेत आपल्या समाजामध्ये. चेंडू कार्पेटचे सायरे घेत आहेत. नरेंद्र आले बॅटिंग करण्यासाठी. विक्रम बाद झाल्यानंतर एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. चौकार आल्यानंतर कॅप्टन कूलने विनोद पाटीलने पलटवार केला या मॅचमध्ये. आणि रंगाबाई यांना तुम्ही पाहतायत आमचे संदर्भ संघाचे पुरस्कर्ते दिलीप शेठ गायकर यांच्याकडे रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज. या अगोदर लालचंद पाटील यांच्याकडे तब्बल आतापर्यंत 1,500 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये देण्यात आलेले आहे. पुढचा बॉल हरेशसाठी मिडॉनच्या वरून पाठवलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. गावदेवी चौकार. रंगाबाईला आमच्याकडेही नाहीये.
तर आयुष फॉर्म बारवी डॅम प्रोपेटर सोमनाथ बाराम भोईर उंबारली यांच्याकडनं जर संदप संघाने ही स्पर्धा जिंकली किंवा आणि रेग्युलरची स्पर्धा जर सापाड संघाने जिंकली तर दोन्ही टीमसाठी आपण पाहिलं तर फ्री फॉर्म हाऊस दिला जाईल. लक्षात घ्या. रेग्युलर मधनं सापाड संघाडी सुवर्ण संधी आणि 40+ मधनं संदप संघाडी सुवर्ण संधी आमचे लाडके सोमनाथ दादा बाराम भोईर यांच्याकडनं. पहिल्या षटकात 10 धावा आपल्याला धापल करते पाहायला मिळत आहेत. सोमनाथ बाराम भोईर आमचे त्यांच्याच नक्कीच मामाचं गाव आहे संदप. आणि इथे चेंडू हवेत आहे. नरेंद्रची विकेट धोक्यात. दुसरा धक्का मैदानामध्ये लागत असताना चिकनकर 40+ संघाला 10 वरती. सर्व बॉल तुम्ही पाहताय स्वर्गीय हरिभक्त परायण गोपाल नागो पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विशाल गोपाल पाटील यांच्याकडून. त्यानंतर भावेशभाई सिंगानी बालाजी स्टेट संजय शेठ सिंग इस्रायल भाई नरेशजी ठाकूर सोनारपाडा ज्यांची बाईक पुरस्कृत केले. महेशभाई पाटील नगरसेवक काशीनाथ पाटील विनोदजी रतन पाटील अरविंद शेठ भंडारी कोलिवली तकदीर शेठ काळण कार्यसम्राट माजी सरपंच. हाईट फॅक्टर हेच प्रवीणला सांगतायत. त्यानंतर कामत शेठ कामत पेंटर्स दत्ता शेठ वजे माजी सरपंच मानपाडा परेश शेठ भंडारी सोनारपाडा. बाईक तुम्ही पाहतायत अरुण आलेत स्ट्राईक एंडला. सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केले. आणि आता शशांक थोडेसे गोल गोल फिरले मात्र झेल त्यांनी सोडला नाहीये. प्रवीणच्या खात्यामध्ये अजून एक विकेट येईल आणि आता 10 वरती तिसरा धक्का लागत असताना आईगावदेवी रुद्र 11 चिकनगरला. ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्री नरेश शेठ मधुकर ठाकूर ध्रुवी एंटरप्राइजेस आणि बालाजी इस्टेट सोनारपाडा. त्यानंतर सायकल तुम्ही पाहतायत स्वर्गीय बनाबाई बाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री सोमनाथ बाराम भोईर यांच्याकडे 3 बायसिकल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर श्री प्रेम बाळा काळन एडुटणे व श्री किशोर शेठ भंडारी एडुटणे यांच्याकडे 3 कूलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर रेग्युलरसाठी 14 क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहताय स्वर्गीय चंद्रकांत बाबूराव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ पाहिलं आणि सुनीता चंद्रकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मुरली शेठ म्हात्रे ललित काटा एस कडून तुम्ही पाहतायत. 40+ ट्रॉफी तुम्ही पाहताय स्वर्गीय यश शनिदास गंगाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री शनिदास गंगाराम भोईर उंबारली यास कडनं आणि इथे एक फलंदाज बाद. त्यानंतर रेग्युलरसाठी सर्व सामनावीर स्वर्गीय अक्षता नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ सर्व सिरीज ट्रॉफी तुम्ही पाहतायत. आमचे आजदेगावचे उद्योजक अमित नारायण शेठ भोईर यांच्याकडनं 40+ सामनावीर स्वर्गीय मंगेश वामन भोईर यांच्या स्मरणार्थ व श्री मंगेश शालिक पाटील उंबारली यासकडून शूज तुम्हाला पाहायला मिळतात. स्वर्गीय मोतीराम बागोजी पाटील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फिल्डरसाठी श्री अनिल मोतीराम पाटील उंबारली. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. निलेश बाद झालेले आहेत आणि आमचे डीजे मास्टर आता बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवर किती आनंद आहे कारण त्यांना काय माहिती आहे तर यानंतर एकच मॅच बाकी आहे फायनल रेग्युलरची 10 वरती 4 अशी परिस्थिती मात्र त्यांचे कौतुक करेल. 5 रात्र त्यांनी खूप चांगलं संगीत आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी ऐकवलं आणि आता हॅट्रिकच्या उंबरड्यावर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. राजेंद्र आलेत बॅटिंग करण्यासाठी. हरेश फक्त पाहतायत की विकेट एका साईडने कसे जात आहेत. हॅट्रिक बॉल आणि थोडक्यात बचावलेत. जर हॅट्रिक पूर्ण झाली असती तर नक्की दिलीप शेठ गायकर यांच्याकडनं 3000 रुपये होते मात्र प्रत्येक विकेटला त्यांच्याकडनं 500 रुपयाने आता बघायचंय. मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळेल का. रेग्युलर मध्ये कुंदनने हा कारनामा केला होता. कोणी सी संघाचा आणि बघा पिंटू शेठ पाटील यांची रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. मॅन फ्रॉम सापाड गोल्डन मॅन 10 वरती 4 आणि आता बघायचंय मेडन षटक फायनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल का. चायनामॅन गोलंदाज ऑन साइड ला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि फायनल मॅच मध्ये मेडन ओव्हर तुम्हाला पाहायला मिळाली. जोरदार टाळ्या द्या
गोलंदाज प्रवीण पाटील साठी साइड हिरो आहे आमचे पिंट्या शेठ पाटील सापाड आणि या दरम्यान मेडन षटकाने त्यामुळे आपण पाहिलं तर दिलीप शेठ गायकर यांच्याकडनं 500 आणि आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक लालचंद श्रीपत पाटील यांच्याकडनं या मेडन ओव्हरसाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज प्रवीण पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या लालचंद पाटील साहेबांसाठी 10 वरती 4 गडी बाद आपण पाहतो आणि आमचे दिलीप शेठ गायकर यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांच्याच वडिलांच्या नावाने हा संघ खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत जे दातिलीवर इथे उपस्थित झाले त्यानंतर मी सोमनाथ शेठ भोईर यांचं मनापासून आभार व्यक्त करेल आमचे उंबारलीचे ज्यांनी 3 बायसिकल या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केले आहेत त्यानंतर प्रवीण पाटील आमचे संदर्भचे ज्यांचं आताच आगमन झाले त्यांचेही मनपूर्वक सहर्ष स्वागत गोलंदाज गिरीश आता हरेश्वरी दबाव असेल कारण की मागची ओव्हर मेडन गेली आहे विकेट 4 गेल्यात हा दबाव असतो क्रिकेटमध्ये तुम्ही किती चांगले फलंदाज आहेत हे महत्वाचं नाहीये तुमचे 4 विकेट गेलेत मागची ओव्हर मेडन आली आहे त्यामुळे आता दबाव हरेश केनेवरती असू शकतो आणि ही फायनलची मॅच आहे फायनल कोणी जिंकली हा पहिला प्रश्न विचारला जातो आणि दुसरा प्रश्न असतो रनरअप कोण होता त्या स्पर्धेत जास्त स्थान कोणाला असतं तर पहिल्या क्रमांकाला 7 चेंडू सलग डॉट आलेत हे आमचे लाडके प्रेक्षक टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत ऑन साइडला खेळत आहे क्षेत्रक्षक डीप मध्ये एसपी सुभाष पाटील तिथे त्यामुळे हरेशने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही तब्बल 7 बॉल नंतर एक सिंगल आली अशोक आम्हाला सांगतायत 11 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना चिकनगर 40+ संघ ज्या संघाने उंबारली संघाला सेमीफायनल मध्ये पराभूत केलं होतं हे आमचे पिंट्या शेठ पाटील आपल्या टीव्ही स्क्रीनवरती किती गोड चेहरा आहे बघितल्यानंतरच तुम्ही प्रेमात पडाल पुढचा बॉल गिरीश हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाहीये सुभाष वेगाने आलेत काय फिल्डिंग केली आहे सुभाषने फिल्डिंगचा स्टँडर्ड जपत असताना संदप 40+ संघ या मॅच मध्ये 12 धावा दापालकोती लागले 4 गडी बाद 12 अशी परिस्थिती 4 ओव्हरची फायनल मॅच 40+ ची मात्र एकच गोष्ट सांगेल जर हरेश केने शेवटपर्यंत थांबले तर कदाचित धावा वाढतील या मॅच मध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती ग्रामीण टेनिस बॉल 40+ मध्ये 2 शतक ज्या खेळाडूच्या नावावरती तो हरेश केने अजूनही मैदानाच्या आतमध्ये गिरीश पाटील गोलंदाजी मार्कवर हा चांगला बॉल होता मात्र वी शेप मध्ये खेळत आहे क्षेत्ररक्षक वेगाने आले तिथे रमेश पाटील तिथे आणि आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का लागत असताना 13 वरती 5वा धक्का चिकनगरला कोणी हात लावणार नाहीये ही महत्वाची सूचना आहे दोन्ही फायनल्सची टीमसाठी 13 वरती 5 आणि नवीन बॅटर मैदानात आलेत रमेश केने साहेबांना विनंती असेल आम्हाला बॅट्समनचं नाव सांगायचं जे आता ज्यांनी सिंगल घेतली विशाल नवीन खेळाडू आहेत त्यामुळे आम्हाला नाव माहिती नव्हतं मात्र त्याचमुळे आम्हाला विचारणं गरजेचं आहे कारण की बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर या गोष्टी महत्वाच्या आहेत मालिकावीर 14 वरती 5 हे आमचे कॅप्टन कूल उंबारली 40+ श्याम भोईर यांना तुम्ही पाहतायत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती काहीतरी चर्चा करत असताना तशी स्ट्राईक तर नाही मात्र
क्रीज सोडायची, लक्षात घ्या. तशी रनच नाहीये. मात्र एक्झॅक्ट काय घडले आता बघूया मैदानात. ऍक्शन रिप्ले दाखवायचे. ऍक्शन रिप्ले बघूया. ऍक्शन रिप्ले आपण बघूया. ऍक्शन रिप्ले गिरीश पाटील गोलंदाजी मार्कवर आहेत. फार एंड कडनं ते गोलंदाजी करतायत. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती यष्टीक्षक शशांक पाटील. बॉल सुटलेला आहे त्यामुळे फलंदाज आउट असतील. जर बॉल पकडला असता तर नक्कीच स्ट्राईक चेंज नाहीये. फलंदाज बाद आहेत, लक्षात घ्या. 3 षटकांचा खेळ संपल्याने आपण पाहतोय 14 वरती 6वा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम चिकनगर 40+ बघा. विक्रम बाद झाल्यानंतर एकही फलंदाजाला मैदानात थांबता आलं नाहीये. हरेश केने मैदानात आहेत मात्र फारशी स्ट्राईक त्यांच्याकडे आली नाहीये. आणि आता शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज सुभाष पाटील आणि तुम्ही पाहतायत हे आमचे पाहतोय जयेश पाटील हुंबारले जे काहीतरी चर्चा करत असताना तिथे मंगेश पाटील यांना तुम्ही पाहतायत. मच्छिंद्र पाटील तिथे आहेत. श्याम भोईर तिथे आहेत. मनोज भोईर काहीतरी चर्चा करतात. पिंटू शेठ पाटील आणि आता सध्या संघ फायनल मध्ये त्यामुळे पिंटू शेठ पाटील थोडस सीमारेषेच्या थोडस मागे उभं राहायचंय, लक्षात घ्या. आणि बघा ना शशिकांत पाटील बाहेरून कोचिंग करतायत. नाही 3 मॅचेस त्यांचं एक वैशिष्ट्य राहिले 40+ मध्ये. पहिल्या 2 मॅच ते खेळतात, त्यानंतर सेमीफायनल फायनल बऱ्याच वेळा शशिकांत पाटील खेळत नाही. हे वैशिष्ट्य त्यांचं. थोडंसं मागे राहा प्रेक्षकांनी प्लीज. श्रीराम आलेत बॅटिंग करण्यासाठी. क्या बात आहे बघा. अरेस्ट 9 सेकंडला आहेत. सुभाष पाटील 3 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा झाल्या आहेत. काय गोलंदाजी केली आहे संदप 40+ या संघाने. मात्र संदप संघ आपण आज फायनलमध्ये का पाहतोय त्याचं कारणही मी उल्लेख करेल. कॅप्टन कुल विनोदने 2 बॉलमध्ये 6 चिकर असताना 2 चौकार मारले त्याचाही मी उल्लेख करेल. आणि पायचीचं स्ट्रॉंग अपील. फलंदाज श्रीरामची खेळी समाप्त. 14 वरती 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये चिकनगर 40+ ला. नाही नाचू शकता तुम्ही मात्र थोडस मागे. रवी भोईर सुद्धा तेच सांगतायत. 14 वरती 7 आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 14 वरती 7 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. फायनल मॅच जशी हवी होती प्रेक्षकांना तशी पाहायला मिळाली नाहीये. त्याचं कारण विक्रमचा विकेट. आणि बघा सुभाष पाटीलच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. 14 वरती 8वा धक्का चिकनगर 40+ संघाला. फायनल. चला दोन्ही कॅप्टन दिवा आणि सापाड. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड पिंटू शेठ पाटील यांनी प्रस्तुत केलेला फॅन टीम सापाड संघ. कॅप्टन या आणि गणेश कृपा दिवा. हॅट्रिकच्या उंबरदार आहे गोलंदाज सुभाष आणि 8 विकेट गेले आहेत. हरेश केने आता 9 सेकंडलाच आहेत. हा वेगवान बॉल होता. साईक अखेर रोटेट झालेली आहे. 1 रन ते 42 धावा आपण पाहतोय. बऱ्याच वेळानंतर सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती. 15 वरती आपल्या पाहायला मिळते. मागच्या षटकात तुम्ही गिरीश पाटील यांना पाहिलं आणि खऱ्या अर्थाने आज खूप चांगला योग तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या सौभाग्यवती हेमांगीताई पाटील, त्यांच्या मातोश्री आपण पाहतोय रजनीताई पाटील यांनाही त्यांचा खेळ पाहायला मिळाला. याच्यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो महिला वर्गाला. क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ आहे. हा चेंडू वाईड लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये धाव घेतली नाहीये. डॉट बॉल.
कारण सुभाष जितका मोठा फलंदाज हरेश केने त्याच कॅलिबरचा गोलंदाज सुभाष पाटील सुद्धा आहे. 15 वरती 8, शेवटचे 2 बॉल शिल्लक. अकुट टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पूर्ण झाली आहे. एकच धाव मिळेल आणि फायनल मॅच मध्ये फक्त आणि फक्त 22 धावांवरती रोखलंय चिकनगर संघाला. संदीप 40+ ची गोलंदाजी आवडली असेल तर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं आपण स्वागत करूया. तेवीस पाठलाग करायचे संदीप 40+ संघाला, जो संघ या स्पर्धेमध्ये आमचे श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदीप 40+ या नावाने संघ खेळतोय. दिलीपजी गायकर लकी पॅकर्स यांनी पुरस्कृत केलेला संघ. 22 झाले, 23चं टार्गेट या मॅच मध्ये. रंगाबाई 23 धावांचा पाठलाग करायचे. आपण करणार आहोत आणि आमचे बंधू तिथे जोडले जातील. करंजी काळन, अशोक पाटील यांनी या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून सुखदेव पाटील यांच्या विनंतीस देऊन तिथे उपस्थित राहिले. त्यांनी खूप चांगली स्कोरिंग केली. त्यामुळे अशोक पाटील जे आमचे फटके पाडायचे त्यांचा सत्कार होईल. मी मंगेश पाटील यांना विनंती होतो की मंगेश दादा पाटील आपल्या शुभ हस्ते अशोक पाटील एक आमचे 40+ संघटनेचे ऑफिशियल स्कोरर त्यांचा सत्कार होईल. अशोक पाटील जायचं आपला सत्कार होईल. आमचे ऑफिशियल स्कोरर 40+ संघटनेचे ज्यांची स्कोरिंग तुम्ही दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये 13 दिवस स्कोरिंग पाहिली. ते फडके पाड्याचे अशोक पाटील यांनी खास आमचे सुखदेवदादा पाटील असतील, लालचंददादा पाटील असतील यांच्या विनंतीस मान देऊन ते उपस्थित राहिले. त्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करू. आणि त्यानंतर फायनल मॅचचा टॉस आपण करणार आहोत. करण आकार क्रिकेट अकॅडमी यांच्याकडनं संदीप संघाला 3 षटकारांसाठी 1000. चला टॉस करूया आपण. फायनल मॅच दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही संघाला शुभेच्छा. 4 ओव्हरची फायनल मॅच आणि फायनल मॅच टॉस करण्यासाठी आमच्या निलेश पाटील साहेबांनी विनंती होती की आपल्या शुभ हस्ते फायनल मॅचचा टॉस तुमच्या शुभ हस्ते केला जाईल. तर या निलेश शेठ पाटील आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आमचे दिलीप शेठ गायकर यांच्याकडनं
6 विकेट गेलेत, त्यामुळे 3000 रुपये कॅश प्राइज त्यांच्याकडनं घोषित करण्यात आले. त्यानंतर आता प्रत्येक चौकाराला 500 आणि प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलीप शेठ गायकर यांच्याकडनं. आणि सलग 3 षटकार मारले तर 3. थँक्यू कॉम्बॉक्स. आपण टॉस करूयात फायनलचा. दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत, सापड आणि दिवा. आदरणीय निलेश पाटील साहेब यांच्या सोबत टॉस करतोय. कॉल असेल दिवाचा कॅप्टनचा. टेल्स इज अ कॉल अँड इट इज टेल्स. सो टॉस जिंकला. सो दिवाचा कॅप्टनने मॅचला सुरुवातील हरकत नाही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला दिवाचा कॅप्टनने सापडच्या विरुद्ध. ही असेल रेग्युलरची फायनल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 40+ फायनल मॅच साठी सलग 3 चौकार 1500 रुपये. दिलीप शेठ गायकर सलग 3 षटकार 3000. आणि आपण पाहतोय प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल आपण बघतोय सतीश पाटील सिंगलने खातो करतोय. तर या दरम्यान आपण पाहतोय आमचे मित्र अनिकेत पाटील यांचे पिताश्री सुरेश पाटील साहेबांचं आगमन झाले दिवा गावचे. त्यांना विनंती असेल सुरेश पाटील साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. दिलीप शेठ गायकर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 1000 आहे आणि चौकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि या दरम्यान चौकार येईल का? सुभाष पाटीलच्या बॅटमधनं कव्हरच्या दिशेने येतोय चौकार. पुढचा बॉल चांगला बॉल होता, मात्र त्यात तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय सुभाषने. हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. टार्गेट फक्त 23 धावांचे. फायनल मॅच जिंकण्यासाठी श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संत 40+ आमचे दातिरीचे उद्योजक दिलीप शेठ गायकर यांनी पुरस्कृत केला संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि धावा झाल्यात 9. क्रिकेट अकॅडमी यांच्याकडनं सलग 3 चौकारांसाठी 3 षटकांसाठी 1000 रुपये आणि सलग 3 चौकांसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलीप शेठ गायकर यांच्याकडे. मात्र बघायचं चौकार आहे की षटकार. हा चौकार आलाय त्यामुळे सलग 3 चौकार आले सुभाष पाटील यांच्या बॅटमधनं. त्यामुळे 1500 रुपयाचं कॅश प्राइज मिळाले. या संघाचे पुरस्कर्ते दिलीप शेठ गायकर यांच्याकडनं. पाटील साहेब स्वतः उपस्थित होते शिडून गावामध्ये आणि त्यांचा आनंद त्यांना गगनात मावला नाही. ज्यावेळी आपल्या मुलाला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून पहिल्यांदाच बाईक दिवा गावामध्ये घेऊन गेल्यानंतर आदेजी भगत ज्यांना जो आनंद झाला तोही त्यांच्या गगनात मावला नव्हता. आणि त्यानंतर त्यांनी सर्वच खेळाडूंचा एक सन्मान करण्यात आला. आणि कदाचित आजही फायनल मॅच जिंकल्यानंतर आदेशदादा भगत नेहमीच बक्षिसांचा वर्षाव करतात. आणि या दरम्यान सुभाष आपण पाहिलं तर सतीश पाटीलच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. दिवागावचे शाखा प्रमुख मयूर पाटील यांचं आगमन झालंय. मयूर पाटील साहेबांचं हार्दिक स्वागत. आमचे स्कायरा 11चे आकाशदादा पाटील सुद्धा सामना पाहत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. चिंतामण निजेकर वाडेकर आणि आकाश पाटील शिडून स्कायरा 11चे पुरस्कर्ते. चिंतामण निजेकर आपण पाहतोय वाडेकर आणि त्यानंतर आकाश पाटील आमचे लकी पॅकर्स स्कायरा 11 शिडूनचे त्यांच्याकडनं
दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या स्पर्धेसाठी खास करून त्यांचं शुभेच्छा आपण पाहतोय. विष्णुदेवरनं हा सामना पाहतायत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि हे बघू शकाल तुम्ही रोशन भगत दिवा संघ इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये आणि सर्वच खेळाडू आता तुम्हाला पाहायला मिळतात. फक्त 5 धावा या मॅच मध्ये करायच्यात आणि दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज निलेश. 5 धावा करायच्या आहेत. आकाश फारेकर आल्यानंतर मजबूत स्थितीमध्ये दिवा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि या दरम्यान चौकार आलाय. स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची गरज आहे, मात्र स्टंपला कोणी हात लावणार नाहीये आताही आणि पुढच्या फायनल झाल्यानंतरही. लक्षात घ्या, पंचांची ती जिम्मेदारी असेल, बेल्स आणि स्टंपला हात लावून द्यायचं नाहीये. ओके, फायनल मॅच मध्ये आपण पाहिलं तर कॅमेरामॅन आणि विकेट इथे मिळाली. कॅमेरामॅन, विकेट इथे मिळाली. एका धावेची अजूनही गरज आणि रमेश बघा किती वेगाने चाललेत. उमेश पाटील संदीप यांच्याकडनं प्रवीण पाटीलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि 40+ चॅम्पियन संघ ठरलाय तो श्यामदादा गायकर प्रतिष्ठान. संदीप 40+ संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. प्रेक्षकांनी जायचं नाहीये, लक्षात घ्या, कारण रेग्युलरची फायनल मॅच आपल्याला अजूनही कव्हर करायची आहे. पाहतात या स्पर्धेचे शिल्पकार, आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक आपण पाहतोय सचिन सांगो भोईर यांची रॉयल एंट्री तुम्हाला आता पाहायला मिळते. उंबारलीचे कॅप्टन कुल यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने सचिन भोईर यांचं स्वागत करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम 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 सचिन दादा भोईर या स्पर्धेचे आमचे आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांनी या स्पर्धेनं खऱ्या अर्थाने 32 संघांना इन्व्हाइट केले या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि आता मात्र प्रेक्षकांसाठी सुद्धा या स्पर्धेमध्ये आयवा कॅश साठी तब्बल सचिन भोईर यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी दिलं जाईल आयवा कॅश साठी. आम्ही नंतर देणार आहोत, लक्षात घ्या. रेग्युलरची फायनल संपल्यानंतर फायनल मॅचचा मॅच दिला जाईल. मात्र या दरम्यान तुम्ही पाहतात आमच्या उंबारलीचे कॅप्टन कुल सचिन सांगो भोईर यांच्याकडनं आता